मित्रांनो, आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस, सगळ्यांचा आरामाचा दिवस आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचा आधी स्वागत करतो. तर नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे आज दर्शन घ्यायला. आई घोरपाडा माताचं दर्शन घेतो आहे. तर सर्वांना मी दाखवतो आई घोरपाडा देवीचं भव्य दिव्य असं मंदिर आमच्या परिसरात आहे. तर चला. नमस्कार मित्रांनो, तर आलो मी आता रंदाफलला. तर रंदाफल इथे बघा, हे पाणी खूप जिकडे तिकडे पाणी आहे. फुलं इथं अनेक मुले आंघोळ विंडो करतात. इकडे बघा फुलं आंघोळ करतात दुसरं मुलं. अतिशय शांत वातावरण आहे. या वातावरणात ही आंघोळ करण्याची जी मजा असते ती खूपच वेगळी असते. तर आज इथून तिथे एक पूल आहे, उड्डाण पुलासारखं बनवलं. तर हा उड्डाण पूल आहे इथून इथं. तर तिथपर्यंत तिथं मस्त बसायला दिसायला पाहायला पावसाळ्यात पाणी राहतं. आता हे उन्हाळ्या म्हणून काय एवढं पाणी नाही. पावसाळ्यात म्हणजे इथं दिसतंय ना, सगळा पूर्ण परिसर हा पाण्याखाली असतो. त्याच्यामुळे खूपच मजा येते. सगळ्यात भारी दृश्य असतं पावसाळ्यात सर्वांनी यावं, अवश्य या पाहायला. हे म्हणजे बघण्यासारखं हे पर्यटन स्थळ म्हणून पण रंदाफळ याला ओळख दिली आली आहे. तर मित्रांनो, अतिशय सुंदर परिसर. तिकडे पण खालून जे दिसते ना, ते वरून जे पाण्यासाठी बनवलं, पाहण्यासाठी म्हणजे खालून सर्व पाणी राहतं, वरून पाहू शकतो. तर मित्रांनो, आज सुट्टी होती त्याच्यामुळे आलतो नाही का. चला तर आपण आता जाऊया रंदाफलकडे. अतिशय सुंदर असे दुकान, इथे दुकानं पण आहेत, महाप्रसाद पण भेटला जातो. सर्वच आनंद या घोरपाडा मातेच्या निवासस्थानी असतो. परंतु आज काही गर्दी नाही, त्याच्यामुळे संपूर्ण वातावरण चला तर मग आता जाऊया दर्शनासाठी आपण. चला तर आता घोरपाडा मातेच्या दर्शनासाठी जाऊया. खूपच सुंदर असं वातावरण या घोरपाडा आईच्या मंदिरापाशी आहे. तर नमस्कार मित्रांनो, भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली आहे. तर अनेक भाविक भक्त दर्शन घेतात. सुंदर आई घोरपाडा मातेचं दर्शन. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे आई घोरपाडा माता आदिवासी कुलदैवत यांच्या दर्शनासाठी आलेला आहे. तर चला तर मग आता मी दर्शन घेतो. आईचं दर्शन मनभावेने आज आईचं दर्शन होणार आहे. तर आईचं दर्शन मी घेतलेलं आहे. तर ह्या आईची मनभावाने दररोज सेवा करणारे आमचे मित्र रवी भाऊ येडे हे पण इथे उपस्थित आहेत, पुजारी. तर दररोज ते आईची सेवा करतात. भाऊ, सकाळपासून तुम्ही आईची सेवाच करतात का? हो, सकाळी मंदिर उघडल्याच्या नंतर आईला आंघोळ घालणे, साडी चेंज करणे, सगळं साफसफाई, मंदिर साफसफाई ही आमची नित्यनेमाची सेवा आहे. म्हणजे आईची सेवा करून ते म्हणजे इतर घरचे पण काम करतात. हो, घरचे पण काम करून आणि दिवसभरात जाडजटक सगळं आईचा परिसर जे स्वच्छ ठेवण्याचं काम रविभाऊ करतात. अतिशय सुंदर अशी त्यांची सेवा. ही भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादानं तुम्हाला ही सेवा करायला आईच्या कृपेनं सर्व ही सेवा करायला भेटली. यातच तुमचं खूप मोठं भाग्य आहे.
तर सर. हे रविभाऊ येडे हो हे आईचे पुजारी येते. तर त्यांचा पुढे त्यांना पण आपण पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊ. तर धन्यवाद भाऊ. जय कोरपडाई, जय आदिवासी. जय आदिवासी. बघा या मी उड्डाण पुलावरती आलोय. छोटासा उड्डाण पूल आहे. तर खालून पाणी राहत आहे, त्याच्यामुळं हा छोटासा उड्डाण पूल बनवला. खूप सुंदर आहे. इकडून पावसाळ्यातलं सगळं पाणी राहत आहे, त्याच्या खालून पण पाणी राहत आहे. मग त्याच्यामुळे वरून पाहण्यासाठी नाही का सगळा निसर्ग इकला तिकला सगळा एवढा भारी एकदम सगळा निसर्ग पाण्याखाली राहतो. हे बघा इकडून पण पाणी राहते, त्याच्यामुळे हा पाहण्यासाठी अतिशय पावसाळ्यात लई गर्दी राहते. तर मी पण आज गेलो राजूला, मग आलो नाही का. तर बघा तिकडं मुले आंघोळ करतात. अतिशय सुंदर हा घोरपडाईचं मंदिर आणि परिसर. आत्ता सध्या उन्हाळी, त्याच्यामुळे उन्हाळ्यात काहीच नाही एवढा काही हे राहत नाही, पण पावसाळ्यात खूपच गर्दी राहते. आई घोरपडा आईच्या आशीर्वादानं खूपच छान असतं. तर पावसाळ्यामध्ये मित्रांनो इकडून पाणी येते आणि या बोगदाळात तिकडे जाते. तिकडे जर गेल्यानंतर तिकडे मोठा एक ओढ हे सरोवर आहे, तिकडं पुढे सरोवर आहे सगळं. तर तुम्हाला मी दाखवतो आता 2 मिनटात. हे अतिशय सुंदर असा हा निसर्गरम्य वातावरण. तर या वातावरणाचा आज मी आनंद घेतो आहे. फार काही गर्दी नाही, एकदम मोकळे हवं आहे, मोकळेपणाने मी गर्दी घेतो. इकडं हे घोरपडाईचं मंदिर आहे. तर हे पाण्याचा ओठ आहे, हा इथून पाणी सगळं पाणी भरलं राहतं पावसाळ्यात. तर इथून जातं. तिथं आईचं छोटंसं मंदिर आहे, आई घोरपडाईचं मंदिर आहे. तर इथं म्हणजे प्रसाद वगैरे काही लावले जातात असं वाटतं मला. तर बघा अतिशय आणि पावसात जेव्हा पाणी राहतं ना मित्रांनो, तर हे आईचं मंदिर आहे ना, आईचं मंदिर सगळं हे जातं पाण्यानं भरून जातं. पावसाळ्यात काय तिकडं सगळं पाणी राहतं ना, त्याच्यामुळे आईचं काही तिकडं मंदिरात काय सगळं भरून जातं. तर चला तर मित्रांनो मी जाऊ पुढं. आपण पुढं बघा किती सुंदर बनवला हा उड्डाण पण, छोटासा एकदम निसर्गरम्य एवढा. बघा तिकून एवढा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आई घोरपडा मातेचं दर्शन घेतलं आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचे आदिवासी कुलदैवत आई कळसुबाई आपला आई घोरपडा आई मातेचं मी दर्शन घेतलं. तर चला तर थांबतो इथेच. जय आदिवासी, जय घोरपडा आई, जय घोरपडा आई की जय. चला बाय बाय. तर माझे व्हिडिओ बघत जा. थोडासा प्रयत्न करतो मी व्हिडिओ बनवण्याचं. मला आवडेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. काही चुकलं तर समजून घेत जा. धन्यवाद.